महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना राबवली असली तरी त्याचा मोठा फटका इतर विभागांना बसत असल्याचं दिसून येत आहे. या योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागानं वळवला असल्याचं स्पष्ट झालंय. सामाजिक न्याय विभागाचा 3,000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4,000 कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवलाय. यामुळे समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटत असून भारतीय दलित महासंघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा आंदोलकांनी निषेध केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी तात्काळ हा निर्णय मागे घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या आणि आदिवासी विभागाच्या निधीची तरतूद पूर्वीप्रमाणेच करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात बबलू चौगले, सागर घोलप, चंद्रकांत काळे, श्रीकांत कांबळे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.